नमस्कार. आजचा दिवस नवीन आहे. आजचा दिवस तुमचाच आहे. रोज सकाळी उठल्यावर आपण जगासाठी धावायला सुरुवात करतो. पण एक क्षण थांबा. स्वतःला विचारून बघा, मी खरंच माझ्यासाठी काही करतो का? स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, ती जबाबदारी आहे. स्वतःवर, आपल्या मनावर, शरीरावर आणि आयुष्यावर आजपासून मी ठरवलंय, मी माझ्या दिवसाची सुरुवात स्वतःपासून करणार. सकाळी उठल्यावर मोबाईल नाही. सर्वात आधी मी स्वतःला एक स्मित देणार. मी पाणी पिणार, श्वास घेणार, सूर्यप्रकाशात 2 मिनिट डोळे मिटून बसणार. कारण ही माझी वेळ आहे. ही वेळ आहे माझं मन, माझं शरीर आणि माझं आयुष्य यांना गुड मॉर्निंग म्हणायची. सकाळी तुम्ही स्वतःला दिलेल्या या छोट्या वेळेत तुमचं आयुष्य बदलायचं बळ दडतंय. तुम्ही ध्यान करता का? लिहिता का? मोकळं चालता का? काहीतरी हवंय ना, जे तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाशी जोडतं. मी हे अनुभवले आहे. जेव्हा मी सकाळी माझा प्राणायाम, माझं डायरी लेखन आणि शांततेत बसणं करते, तेव्हा मला वाटतं आयुष्य थोडं थांबलंय आणि मी त्याला समजून घेते. आता मी डायरीत लिहिलं, मी माझी जबाबदारी स्वीकारते. मी आज मनापासून जगणार. मी कुणाशी स्पर्धा करणार नाही. मी फक्त माझा कालचा आवृत्ती हरवणार. तुमचं मन शांत असेल तर तुम्ही मोठं विचारू शकता. आणि म्हणून सकाळ ही फक्त शरीरासाठी नाही, ती आत्म्यासाठी सुद्धा असते. मग 1 कप कॉफी, तीही स्वतःसाठी. आयुष्य स्क्रोल करत नाही. मी माझ्या मनाला थोडा वेळ देते. मी खिडकीतून बाहेर बघते, पक्ष्यांचा आवाज ऐकते. हे लहान क्षण असतात, पण यामध्येच आयुष्य दडलंय. 1 पान पुस्तकाचं वाचा. 1 वाक्य जे मनात खोल जाईल. जसं तुम्ही विचारता तसंच तुम्ही घडता. हे 1 वाक्यसुद्धा संपूर्ण दिवसासाठी पुरेसं असतं. म्हणूनच मी ठरवलंय, मी सकाळ माझ्या मनासाठी, माझ्या वाढीसाठी आणि माझ्या आत्म्यासाठी राखून ठेवणार. आता दिवस चालू होईल. ऑफिस, जबाबदाऱ्या, लोक, आव्हानं. पण आता मी तयार आहे, कारण मी स्वतःला वेळ दिला आहे. मी आता इतरांसाठी देता येईल असं भरलेलं पातेलं आहे. आयुष्य तुमचं आहे आणि ते तुम्ही कसं वापरता हाच फरक घडवतो. चला, आजपासून प्रत्येक दिवसाची सकाळ अशी जगा की सगळा दिवस तुमच्या बाजूने खेळावा. धन्यवाद.